राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्या गावाच्या शेजारी मोठा डोंगर आहे. तर त्या डोंगरावरती चाललो आहे. तिथं बराच मोठा गायींचा कळप आहे. तर त्यांचं जीवन कसं आहे, ते कसे राहतात, ते चालू आहे पाहायला आता. आणि संपूर्ण माहिती विचारून घेणार आहे, ते कसे राहतात कसे नाही एवढ्या उंच डोंगरावर. तर पाण्याची सोय काय, तर कसं ते कुठून पाणी आणत असतील, तर पाहूया. तिथं लाईट नाही काही नाही, तर उजेडाची सोय काय, तर ते जीवन सगळं पाहणार आहे. तर जाऊया ते त्यांच्या. तर हा मित्रांनो समोरच दिसत आहे ना, हा त्या जनावरांचा वाड आहे. तर ते जनावर आता सध्या नाही इथं, ते वरती आहेत डोंगरावरती, पुढे म्हणजे माळावर चरायला गेलेत. तर हा पूर्ण पाहून घेऊ. एवढं शेण पडलंय, म्हणजे त्या गायी किती असतील. तर वर जाऊन आता आपण त्या बाबांबरोबर बोलणारच आहे, पण आधी पूर्ण वाडा पाहून घेऊ. पहा एवढा मोठा हा खळ्यासारखा वाडा आहे पूर्ण, असं आहे. आणि इथं ते बाबा राहतात, काही वासरं बांधते तिथं. तर हे पहा स्वयंपाक पण इथं करतात, चुले इथं. हे पहा आतमध्ये त्यांचं काही साहित्य, गोदाड्या, ब्लँकेट, काही आतमध्ये लहान मोठे साहित्य. हे पहा. तर आता इथून आपण डायरेक्ट वरच्या दिशेने निघणार आहे, कारण तिकडे गायी खालूनच दिसल्या होत्या. तर त्या दिशेने आता जाणार आहे, समोर डायरेक्ट बाबांच्या जवळ. त्या पहा तिथं समोर गायी दिसतात ह्या सिंदोळ्याच्या डोंगरावर. आणि हाच तो सिंदोळ्याचा डोंगर दामनवनचा. त्या तिथं जाणार आहे. आता बऱ्याच गायी आहेत त्या दादाकडून. बरं आपण सगळे चौकशी करू कसे वर राहतात. तर चला जाऊ पुढं अजून. राम राम बाबा. राम राम. तर तुम्ही आमच्याच गावचे म्हणजे दामनवनचेच. हो. तर किती दिवस झाले तुम्ही वर आलेत? ते झालं जवळजवळ 1.5 महिने हो. 1.5 महिना झाला वर येऊन. हो. आणि पहिल्या गायी कुठं होत्या पावसाळ्यात? पहिल्या खाली होत्या, मग ठाण्याची कोकणला. कोकणला होत्या. हो. मग 1.5 महिना झाला. मग तुम्ही आता इथं गड दिली नाही राहत? मी गडदाल नाही, मग राहतो. कशामुळं तुम्ही वर राहतात? वर राहतो मग हे गुरा घेऊन साठी राहतोय ना वर. नाही गडदाली. गडदाली मग एवढी चित्रपला जागा होत नाही ना हो. किती गायी आहेत तरी तुमच्या जवळजवळ? मग जवळ आहे 70-75. 70-75. बराच मोठा गायींचा कळप आहे हा. हो. तर मग वरती तुम्ही ह्या खाण्यापिण्याचं काही कसं काय करता स्वयंपाक? वरतीच बनवायचं, नाही तर मग एक टाइम सकाळची घरी डबा येतो, नाही तर वरतीच बनवायचं. असं करता. मग हे दूध पुन्हा तुम्हाला डेअरीला काही नाही याला काही? डेअरीला नाही, म्हणजे मग खवाच बनवतो आम्ही. खवास? हो. मग खवा कोणत्या बाजाराला नेतात? राजूरला. राजूरला. खव्याला तरी काय बाजार आहे आता सध्या चालू? खायला आहे 200-250 रुपये. 200-250 रुपये किलोचा चालू आहे हो. खव्याचा बाजार. तर तुमच्याकडं गोरे पण असतील? हा, गोरे पण आहेत ना. आहेत का? हो. तर किती गोरे आहेत? आहे 10-12. 10-12 गोऱ्या पण आहेत गायांमध्ये. हो. आणि हे शेणखताचा काही वरती राहतं हे एवढा? आता वरती न्यायला साधारण म्हणजे फुकटच जात आहे वरचं शेण. फुकटच वाहून जाते पाणी पडला का? हो. तर अरे तर तुम्ही ताक काय करीत असतील काही? काय करीत थोडाफार खायापुरता. खायापुरता करतात ताक? हा, मग खवाच बनवायचं. मग तुमच्याकडे तूप पण राहत असेल? हा, राहतं ना तूप पण. कारण गावरान गायच्या तुपाला लय बाजार आहे, मार्केट आहे, म्हणजे एकदम उपकारी आहे. हे गावरान गायचं शुद्ध तूप काय कुठं बाजारात मिळत नाही, नाही, भेटतच नाही ना. भेटतच नाही. आणि त्याला बराच बाजार असेल तरी कसा किलो आहे? आहे 2,500-3 हजार रुपये किलो. 2,500-3 हजार रुपये. मग पर बाजार आहे तसाच. आणि प्युअर ओरिजिनल हे तुपे मिळत आहे तुमच्याकडे? हो. तर एकदम शुद्ध तुपे. जर कोणाला लागायचं असेल तर त्यांचा इथं दामनमध्येच राहतं डोंगरावरती. तर किती वर्षापासून तुम्ही बाबा गाई सांभाळतात? 30-40 वर्ष झाली. 30-40 वर्षापासून गाई सांभाळायचं काम करतात. हो. तर बराच मोठा कळप आहे तुमचा. आणि दुसरा कोणी जोडदार काही वर गाय का काही? नाही, आता कोण नाही, इतकंच आहे आम्ही. असं आहे का? आणि वर जनावर काही म्हणजे वाघ काही असं?
अहो, वाघ आहेच ना हो. वाघ राहतोयच वाघ. धरतीवर राहतोय म्हणायला. मग ते कसं करता तुम्ही त्याचं काही? तर त्याला काय करायचं, हा ते गुरांच्याच बरोबर सगळं. आणि कसं शेळ्या आहेत तुमच्या जनावरांमध्ये? शेळ्या पण आहेत ना हो. हा, म्हणून म्हटलं मग ते कसं करतात? शेळ्यानं फक्त ध्यान ठेवायचं गायचं नाही एवढं काही. असं आहे का? तर तुम्ही आवाज दिला तर गाई बरोबर मागे येतात ना? हो. तर एकदम चांगल्या प्रकारच्या गायी आहेत. आणि समजा वाड्यावर वाघ काय येतो का? हा येतो ना कधी आणि- कधी. कधी कधी येतोय. हो. मग पूर्ण जागसूद झोपायला लागत असेल. हा तेवढं पुरतं जागून जागून किती माणूस जागणार आहे, थोडं टाइम जागायचं आणि झोप लागलं की गेलं लागून. हां हां. तर पूर्ण मोकळ्या राहतात तुमच्या गायी, सगळा वाडा पाहिला हो हो मोकळ्यात. मोकळ्याच राहतात. मग आता इथून पुढं किती दिवस राहणार तुम्ही वर डोंगरावर? आता इथे राहणार महिना 15 दिन, मग जाणार गावाला खाली. खाली गावात जाणार? हो. आणि वर पाण्याची आता सध्या सोय आहे ना? हा आता सध्या आहे, पण मग आता इथून पुढे पाणी आटलं म्हणजे खाली जाणार. आणि खाली आपला वाडा काय राहतो का घरामध्येच? नाही आता शेड आहे ना. शेडमध्ये राहतात उन्हाळ्यामध्ये? हो. तर भरपूर संघर्ष करतात हे बाबा एवढ्या जित्राबाचा वरती, एवढ्या वरती राहून जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतोय घरापर्यंत जायला. प्रत्येक दिवस जेवणाचा डबा पण खालूनच येतोय ना. हो खाली. आणि मग एवढं बरंच हे काम अवघड आहे तुमचा. तर तुमच्याकडे बाबा नंबराचे बैल पण राहतात ना? हो राहतो ना, वर्षाला राहतो, फक्त चालू वर्षी नव्हता. ह्या वर्षीच नव्हता. हो. तर प्रत्येक वर्षी नंबर येतोयच? हा राहतो, दुसरा दुसरा हां दुसरा हां तिसरा असा. हां. म्हणजे मी पाहिलेले आहेत. हो. तर ह्या वर्षी नाही का काय? हा या वर्षी नाही, म्हणजे बैलच नाही या वर्षी. हम्म. तर तुमच्याकडं गोरे विक्रीला आहेत, मोबाईल नंबर आहे का पाठ? पाठ नाही ना ना. नंबर नाही पाठ का? तर कोणाला समजा गोरं घ्यायचं असेल तर ह्या बाबांकडे गोरे आहेत. आणि ते कुठे आहेत? तर त्यांचं नाव आहे विठ्ठल देवराम बारामती. हे त्यांचं नाव आहे. आणि मुक्काम पोस्ट धामणून, तालुका अकोले, जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी त्यांच्याकडे ते गोरे आहेत विक्रीला. तर बाबांनी एवढे त्यांची संघर्ष गाथा सांगितली, एवढ्या उंच डोंगरावरती राहतात. तर मित्रांनो, हे बाबा पूर्वीपासून राहतात, म्हणजे 30-40 वर्षापासून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. तर थांबूया इथंच मित्रांनो. जय हिंद.